आपण आपलं मत कुणाला देतोय? भाजपाचे राहुल ढिकले यांना मतदान म्हणजे गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि विकासाला रोखणाऱ्या प्रवृत्तींना आणखी बळ देणं, शहराच्या प्रगतीऐवजी गोंधळ वाढवणं आणि आपल्या मुलामुलींच्या सुरक्षित भविष्याला धोक्यात टाकणं। राहुल ढिकलेंच्या नेतृत्वाखाली नाशिक पूर्व मतदारसंघाने काय अनुभवले? गुंडगिरीला मिळालेले अप्रत्यक्ष संरक्षण, विकासाच्या नावाखाली फक्त घोषणांचा बाजार आणि पोकळ वादे, सामान्य नागरिकांच्या हक्कावर होणाऱ्या अन्यायाला पाठिंबा। मग विचार करा, आपण असं नेतृत्व परत कसं निवडू शकतो? पण हेच चित्र बदलू शकतं जर आपण आपलं मत महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ बबन गीते यांना दिलं तर आपण नाशिक पूर्व मतदारसंघात नवा परिवर्तन घडवून आणण्यात योगदान द्याल। गणेश भाऊ बबन गीतेंचे नेतृत्व का? प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि नागरिकांसाठी निस्वार्थपणे काम करणारा नेता, विकासाला नवीन दिशा देणारे ध्येय, सामान्य नाशिककरांसाठी सुरक्षित, प्रगत आणि आत्मनिर्भर शहर घडवण्याची हमी, आपलं नाशिक पूर्व गुंडगिरीपासून मुक्त करण्याचा दृढ निर्धार। नाशिककरांनो, आज निवड आपल्या हातात आहे। एका बाजूला आहे गुंडगिरीला पाठबळ आणि विकासाचं खोबरं करणारा नेता, तर दुसऱ्या बाजूला आहे प्रामाणिकपणा, धाडस आणि आपले भविष्य सुरक्षित करणारे गणेश भाऊ बबन गीते। म्हणूनच आता निर्णय घ्या, आपल्याला केवळ उमेदवार नाही तर आपल्या हक्कांसाठी लढणारा, आपल्या समस्यांचा समाधान करणारा आणि आपल्या सोबत उभा राहणारा नेता हवा आहे। तोच नेता आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश भाऊ बबन गीते। आपले मत द्या योग्य नेत्यासाठी। गुंडगिरीला थारा नको, विकासाला संधी द्या। नाशिकच्या भविष्याचा विचार करा आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश भाऊ बबन गीते यांना विजयी करा।